नमस्कार. रावित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मध्ये मी व्यसनाबद्दल व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओलाच एक पोस्ट आहे, म्हणजे एक कमेंट आहे सुनील शिंदे साहेबाची. ते बोलतात की गुटखा कोणी खायचा आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण ज्यावेळेला ते रस्त्याने चालतात, रिक्षा वगैरे स्टँड असतो, तिथून साधारण जपूनच जावं लागतं, पिचकऱ्या मारलेल्या असतात. आणि दुसरी गोष्ट ते बोलतात तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रायव्हर लोकांचं प्रबोधन करा की गुटखा तंबाखू खाऊ नका. आता त्या साहेबांनी कमेंट केल्याबद्दल साहेब तुमचं धन्यवाद. पहिलं तर चांगली कमेंट केली आणि खरंच आभारी आहे तुमचा. पण मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे पण सांगितलं की ऐपतीप्रमाणे लोक ना आपलं व्यसन जपतात, म्हणजे गुटखा, तंबाखू, सिगरेट, दारू. आता कुणी खायचं नाही खायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठे थुकणं हे सुद्धा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. का माहित आहे का? आता मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण सांगतो. ही गाडी माझी गाडी आहे. आता या गाडीचा स्पीड समजा 180 किलोमीटर आहे, म्हणजे स्पीडोमीटर मध्ये 180 किलोमीटर लिहिलंय. इम्पोर्टेड गाडीचा 280 किलोमीटर, 260 किलोमीटर असं असतो स्पीडोमीटर. पण ती हायवेला, एक्सप्रेस हायवेला किती पळवावी हे तुमच्यावर आहे. 280 किलोमीटरचा त्या गाडीचा स्पीड दिलेला आहे, पण किती पळवावी हा सर्वस्व वैयक्तिक प्रश्न तुमचा आहे. तसंच त्या व्यसनाचा आहे. गुटखा, तंबाखू, सिगरेट, पान खावं न खावं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. थुकणं न थुकणं, कुठे थुकणं हा तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. चांगल्या चांगल्या पोस्टवर अधिकारी आहेत, अधिकारी वर्गाचे मोठमोठ्या पोस्टवर जे विराजमान आहेत ते लोक सुद्धा साहेब तंबाखू खातात, गुटखा खातात. पण ते कसं असतं, थोडेसे कपडे चांगले असतात, व्हाईट कॉलरवाले त्याला बोलतात, त्यामुळे ते काही दिसण्यात येत नाही. साधारण माणूस दिसतो तंबाखू मळताना, ट्रेनमध्ये गुटखा खाताना, हा साधारण दिसतो. पण चांगल्या ठिकाणी जे पोचले आहेत ते सुद्धा तंबाखू गुटखा खातात, कारण ते चांगल्या लेवलला आहेत. विचार करा. मग ती खाजगी नोकरी असू द्या किंवा शासनाची नोकरी असू द्या, पगार भरमसाठ असतोय. असं याचा अर्थ असं नाही की ते व्यसन करत नाही, पण ते करतात त्यांच्या ऐपतीनुसार. सामान्य वर्ग व्यसन करतो त्याच्या ऐपतीनुसार. पण प्रबोधन करणं हा माझं काम आहे. मी करतो. ट्रॅफिक बद्दल काय लोकांना आवडतं, काय लोकांना आवडत नाही. त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, सर्वस्व सांगणं माझं काम आहे, ऐकणं त्यांचं काम आहे. कळालं का? आणि ड्रायव्हर जर लांब पल्ल्याला जात असतो, जर तो ट्रक ड्रायव्हर असेल तर तो एकटाच गाडी चालवत असतो रात्रीचा, तर त्याचं शरीर म्हणजे ती बुद्धी, मेंदू चालू ठेवण्यासाठी तोंड चगळत राहतो. तो म्हणजे काहीतरी तंबाखू गुटखा खातो. एकटाच असतो बिचारा. 100, 200, 500 किलोमीटर लांब जायचं असतं. प्रवासी वाहन असेल तर ते सगळे झोपलेले असतात रात्रीची. मग त्याला पण सुद्धा, तो सुद्धा एक तुमच्यातला आमच्यातलाच तो ड्रायव्हर आहे, माणूस आहे. त्याला शरीर जागं ठेवण्यासाठी काहीतरी चगळत ठेवतो. त्यामुळे मग काही ड्रायव्हर आहेत ना, ते गुटखा तंबाखू खातात, त्याचं व्यसन करतात. माझं सांगण्याचं काम आहे, लोकांनी त्यांचं ऐकण्याचं न ऐकण्याचं हे त्यांचं काम आहे. पण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद साहेब. आणि या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.